नमस्कार, कसे आहात? तर सकाळचे वाजलेत 7 आणि चिकूचा स्कूलचा टाईम झाला आहे. त्याला स्कूलला पाठवलं, चालून आलो आणि झाडांना पाणी टाकलं तर मस्त अशी झाडांना फुलं आली होती. मोगऱ्याची फुलं आता हिवाळ्यात झाडांना खूप छान फुलं येतात आणि जास्त पाणी टाकायची तेवढी गरज पडत नाही कारण थोडं थंड वातावरण असतं त्यासाठी मग ओलसर असते थोडीफार माती. आणि आता 2 दिवसापासून खूप जास्त थंडी वाजते. सकाळी आणि रात्री तर थंडी वाजतेच आहे, पण दुपारीसुद्धा थंडी वाजते. तर दुपारी छान ऊन पडलं होतं, तर मी ब्लँकेट थोडा वेळ बाहेर टाकलं आहे. उन्हात छान सुकून जाईल त्यासाठी. या गॅलरीत खूप ऊन येतं आणि कपडेसुद्धा मी इथे सुकवते, तर कपडे मशीनला लावलेत. तोपर्यंत ब्लँकेट टाकते मी. ब्लँकेट नाही, कम्फर्ट आहे ते, तर चुकून तोंडात आलं. आणि इथे झाडावरची काही पानं होती तर ती सुकलेली काढत होती मी आणि ह्याचं जे पान आहे ते हातातून माझ्या तुटलं, तर ते मी आता सध्या पाण्यात ठेवते आणि नंतर मातीमध्ये लावते दुपारी. तर असे प्लांट्स मी कटिंग करून लावतच असते. पण असं कधी आपल्या हातातून चुकून तुटलं ना तर आपण फेकून देतो. तर हे जे आहे ना ते लागून जातं. कटिंग करून लावू शकतो आपण. तर ते मी पाण्यात ठेवलं आहे जरा वेळ आणि सकाळी मी झाडांना पाणी टाकलं होतं. काही इंडोर प्लांट्स होते ते आता आत घेते आणि मला बेडशीट चेंज करायची आहे सोफ्यावरची. परत माझी सगळी क्लिनिंग वगैरे झालेली आहे, फक्त थोडंफार काय आहे तर ते चेंजेस करते. आता थंडी चालू झाली आहे आणि थंडीचं वेदर मला खूप आवडतं. उन्हाळा नको वाटतं मला, पावसाळा आणि थंडी खूप छान वाटतं. बऱ्याचदा मला कमेंट्स आले की सोफ्यावरचं कवर कुठून घेतलं आहे, लिंक दे वगैरे म्हणून. तर मी 1-2 ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तो आम्ही शिवून घेतला आहे, स्टिच करून घेतला आहे फॅब्रिक चॉईस करून आकेशामधून. त्यावरती मी बेडशीट नाही तर कोणतंही कवर वगैरे ठेवते टाकून, म्हणजे खराब नको व्हायला म्हणून. पण फक्त सोफ्याचे कवर जे आहेत ना तेच जर ठेवले ना तर अजून छान वाटतं. पण मुलं असले ना घरात तर खराब होतं, काही सांडतं वगैरे, म्हणून मी काही ना काहीतरी असे कवर त्याच्यावर टाकत असते. तर आज मी IKEAमधून जे बेडशीट आणलेली, बेडशीट म्हणता कायला काय म्हणेल, शॉल म्हणा किंवा रनर जरी म्हटलं तरी चालेल, तर ते मी टाकते आणि पिंक कलरचं असल्यामुळे ना छान दिसतात. हे जे मनी प्लांट आहे ते कॉफी टेबलच्या इथे मी ठेवते, पण हे खूप वाढलं आहे तर मला ह्याला कटिंगसुद्धा करायची आहे. पण कटिंग करायची इच्छा होत नाही, ते छान दिसतं असं भरलेलं. तर मी काही बिया आणल्या होत्या, फुलांचं झाड आहे ते, तर तेच मी आज लावणार आहे. एक माझ्याकडे प्लांटर एक तर रिकामी नाही आहे, पण एक मी कसा तरी केला आहे ॲडजस्ट. कारण सगळ्यांमध्ये झाडं वगैरे असतात, एखाद्यात कधी आपलं झाड सुकलं वगैरे तर आपण तसंच ठेवून देतो, तर एखादी प्लांटर असतो रिकामा, तर तो असंच ठेवला होता. म्हटलं ह्याच्यातच लावते मी. मला जरा मोठ्या कुंडीत लावायचं होतं, पण ते काय आणणं झालं नाही, त्यासाठी मग या छोट्या कुंडीतच लावते मी. हे काय मी बिया आणल्या होत्या तर तेच लावते. कोणतं आहे नाव नाही माहिती मला, पण ह्याला पर्पल कलरचे फ्लावर्स येतात आणि खूप सुंदर दिसतात. तर माती वगैरे आहे ती मी मोकळी करून घेते आणि त्यात काही कचरा आहे वगैरे तो काढून घेते. आणि मग अशी जे झाडाचं पान तुटलं होतं ते सुद्धा मी लावणार आहे, दुसऱ्या कुंडीमध्ये लावते.
या कुंडीमध्ये ना ॲरिका पाम ट्री होतं, जे की 3 वर्षापासून ह्याच्यात होतं आणि ते छान हिरवंगार होतं, पण त्याची ग्रोथच होत नव्हती, वाढतच नव्हतं ते. म्हणून ते मी कटिंग करून टाकलं आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वीच कटिंग केलं होतं मी. आणि सध्या मी आता ह्याच्यात लावते हे वालं, जे सकाळी तुटलं होतं. तर हे जे आहे ना, असं पण लावलं ना आपण तरी छान वाढते. हे बघा, असं कधी माझ्या हातून चुकून तुटलं ना, तर मी एका बोगनविल्याच्या कुंडीमध्ये मी लावून टाकलं आहे. याच्यात 2 झाड लागलेत एका कुंडीत, तर त्याच्यात मी सहज लावून टाकलं होतं. तर हे बघा, हे एवढं वाढलेलं आहे. हे जे झाड आहे ना, ते खूप छान ग्रोथ करतं आणि जास्त आपल्याला काळजी घ्यायची गरज पडत नाही. हे दोन्ही झाडं आहेत ती लावली मी. परत संध्याकाळचा चहा झाला आणि संध्याकाळी एवढं छान वाटतं ना बाहेर. कॅमेऱ्यामध्ये तेवढं क्लिअर दिसत नाही, पण डोळ्याने खूप सुंदर दिसतं. मी थोडंफार कॅप्चर करायचा प्रयत्न केला आहे. बघा तुम्ही, असं ब्ल्यू, पिंक, व्हाईट असं झालं आहे पूर्ण आकाश. खूप सुंदर दिसतंय. बऱ्याच गोष्टी आपण कॅमेऱ्यात जरी बघितल्या ना, तरी ते समोर बघणं खूप वेगळं असतं. आज मी बनवते मटर आणि आलूचे पराठे. तर पप्पा आले होते माझे गावावरून, म्हणजे मम्मी पप्पा सगळे गावी गेलेले दिवाळीला, तर ते आलेत. तर आल्यानंतर त्यांनी मला बराच भाजीपाला वगैरे आणून दिला. त्यांच्यासाठी आणतात तेव्हा ते माझ्यासाठीसुद्धा खूप आणतात आणि आणलं का लगेच द्यायला येतात. तर भरपूर अशी कोथिंबीर आहे, म्हणून मी आलू मटरच्या पराठेमध्ये कोथिंबीर जास्त टाकणार आहे आणि ठेचा बनवणार आहे. तर आज असं सिंपल जेवण आहे, आलू मटर पराठे आणि ठेचा. पराठे असे सुद्धा खूप छान लागतात, गरम गरम चविष्ट असेल ना, मीठ वगैरे सगळे काही थोडेफार मसाले आपण टाकतो ते जर व्यवस्थित टाकले ना, तर असे सुद्धा छान लागतात. त्याला काही नाही लावून असलं तरी खायला चालतं. तर टमॅटोची चटणी मी आता 2-3 दिवसापूर्वीच बनवली होती, त्यासाठी मग डबल नाही बनवते. आणि दही मी मुद्दामूनच नाही मागवली, कारण त्या दिवशी मी दही खाल्ली आणि मला 5-6 दिवस सर्दी खूप झाली, कमीच झाली नाही. त्यासाठी मग दही नाही आणली. चिकू पण खातो मग आमचं बघून, मग परत सर्दी होते आता थंडीच्या दिवसात. त्यासाठी आता थंडीच्या दिवसामध्ये मटर खूप चांगले भेटतात आणि स्टॉलवर भेटतात ना, त्यापेक्षा पण चांगले मटर आहेत ना, ते छोटेवाले टेम्पो घेऊन फिरतात ना, त्यांच्याकडे खूप चांगले मटर भेटतात. फक्त ते मटर विकतात. तर तिथूनच मी मटर आणले होते त्या दिवशी. तर 1-2 वेळा भाजी केली आणि थोडे मटर राहिले होते, तर म्हटलं मी पराठे करून टाकते आज त्याचे. तर थंडीच्या दिवसात मी पराठे बनवतेच, मटरचे पराठे तरी बनवते, खूप चविष्ट लागतात. तर त्यासाठी एकदम सिंपल रेसिपी आहे. मी तुम्हाला आज रेसिपीसुद्धा सांगणार आहे डिटेलमध्ये कसं मी पराठे करते. बटाटे जे आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेत, साल काढून घेतले आणि असे लांब आहेत ना, बारीक कापून घेतले आहे. पातळ कापून घेतले आहेत, जेणेकरून ते लवकर शिजतील. बॉईल करून घेतलं तरी चालतं, पण तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, एकदम सोपं आहे, पटकनसुद्धा होतं, डबल काम लागत नाही. तर असे बारीक आहेत ना, लांब चिरून घ्यायचे आहेत पातळ. आणि जे मटर आहेत ते पण आपण कधी कधी बॉईल करतो ना, तर जे सारण आहे ते मग चिकट होतं आणि पराठे फुटतात. कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्याच्यात मी जिरे टाकते, जरा जास्त जिरे टाकते. आणि मिरच्यांची मी पेस्ट करून घेतली आहे, हिरव्या मिरचीची. आपण जर असंच कापून टाकलं तर मग ते खाताना पराठे मग तोंडात येतात, त्यासाठी अशी पेस्ट करून घ्यायची. किंवा तुम्ही खलबत्त्यात वाटून घेतलं तरी चालतं. खलबत्त्यात वाटून घेतलं तर अजून छान लागतं. असं वाटून घ्यायचं आहे आणि ते तेलात छान परतून घेते, जेणेकरून जे मिरची आहे ते तेलात व्यवस्थित भाजलं जाईल, कच्चेपणा राहणार नाही. आणि नंतर मग ह्याच्यात आपल्याला टाकायचे स्वच्छ धुतलेले बटाटे आणि मटर.
आणि काही मसाले वगैरे टाकायचे असेल तर ते नंतर टाकूया. पहिले हे छान परतून घ्यायचं आहे. आणि मी ह्याच्यामध्ये जास्त काहीच मसाला टाकत नाही. मीठ टाकायचं आहे, थोडंसं हळद आणि थोडंसं धने पावडर, बस. बाकी काहीच नाही. ते पण ऑप्शनल आहे. मिठाचा जे अंदाज आहे ना ते बरोबर असलं पाहिजे, कारण पराठ्यामध्ये जर मीठ व्यवस्थित नसेल तर ते तेवढे चविष्ट लागत नाही. आणि याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे. असंच 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला शिजू द्यायचं आहे. त्याने छान चव येते. जर पाणी वगैरे टाकलं तर मग ते चिकट होणार. आणि बटाटे आहेत ना ते लवकर शिजतात, मटरसुद्धा शिजतात मीठ टाकल्यामुळे, त्यालाच पाणी सुटतं. आणि पराठ्यासोबत मी बनवते ठेचा. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की गावावरून काय भाजीपाला आणला आहे, तर मिरच्या आणि टमॅटो तर खूप जास्त आणलेल्या आहेत. तर त्याच मिरच्या आता मी काय करू म्हटलं तर ठेचाच बनवते. खूप मिरच्या आहेत, तर बघू मला जमलं तर मी लोणचंसुद्धा बनवेल. तर मी त्याच मिरच्यांचा ठेचा बनवते. जास्त तिखट मिरच्या नाही आहेत त्या, आणि एकदम फिक्यासुद्धा नाही आहे, साधारण आहेत. तर हे बघा आपले जे सारण आहे, म्हणजे जी भाजी आहे ती सुद्धा मी बघून घेते मध्ये मध्ये, खाली चिटकायला नको त्यासाठी. आणि बटाटे पण छान आहेत ना, शिजलेत. हे बघा तोडून बघते मी, तुटले जातात ते. आणि मी पाणी थोडंसुद्धा नाही टाकले. तर हे अशा प्रकारे, तरी मी अजून 5-1 मिनटं ठेवते आणि नंतर मग मॅश करून घेते थंड झाल्यावरती. ठेचा बनवण्यासाठी मी कढईमध्ये जिरे टाकलं होतं, लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या टाकल्यात. आणि आता मी कोथिंबीर टाकते आणि मीठसुद्धा टाकले. मी टाकायचं तुम्हाला दाखवायचं राहिलं, मीठसुद्धा टाकले मी. आणि शेंगदाणे मगाशी मी भाजून घेतले होते आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेत. शेंगदाणे जरी नाही टाकले ना, लसूण आणि मिरच्या, कोथिंबीर ह्याचासुद्धा ठेचा खूप छान लागतो. तर कोथिंबीर आहे म्हणून मी जास्त टाकते. आणि हा जो ठेचा आहे ना तो दहीमध्ये थोडासा टाकायचा आणि असं पराठ्यासोबत खायचं, ते पण खूप छान लागतं. पण तुम्हाला सांगितलं ना मी, सर्दी होती त्यासाठी दही नाही आहे. पण मला दही खायची इच्छा होत होती, पण मुद्दामूनच मी नाही मागवलं. तर असा जो ठेचा आहे ना तो छान आपल्या दगडाच्या खलबत्त्यात वाटून घ्यायचा. आता माझ्याकडे त्या दगडाचा खलबत्ता नाही आहे, होता माझ्याकडे. आधी राहायची, मी तिथेच ठेवून आली, कारण छोटासाच होता तो. तर मला आणायचा होता. मी महाबळेश्वरला गेली होती तेव्हासुद्धा मी भरपूर असे खलबत्ते वगैरे बघितले होते, किंवा जे जातं आहे ना ते सुद्धा मी महाबळेश्वरहूनच आणलं होतं. तिथे मी खलबत्ता बघितला होता, पण माझ्याकडे ना पितळेचा आणि ॲल्युमिनियमचा खलबत्ता आहे. त्यासाठी मग 2-2 खलबत्ता आहे, तर अजून कशाला म्हणून मी आणला नाही. पण दगडाचे जे खलबत्ते असतात ना त्याच्यात छान आपलं वाटण होतं. मसाला बनवायचा असेल किंवा ठेचा वाटायचा असेल ना, तर तो त्याच त्याच खलबत्त्यामध्ये छान वाटलं जातं. तर असो, कोथिंबीर आहे ते मी टाकलं आहे. आणि आता थंड झालं आहे थोडंफार सारण, तर आता मी सगळं जे आहे ते हाताने मॅश करून घेते. तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता, किंवा हाताने जरी केलं तरी चालतं, किंवा असं एखादी मॅशर असेल त्याने केलं तरी होऊन जातं मॅश. तर व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे.
हे सारण एका मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेते आणि नंतर बनवते पराठे. आता मी ठेचा बनवते. कणिकसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे. ठेचा मी वाटून घेते. ठेचा मी जरा जास्त बनवला आहे. 4-5 दिवस पण आपण खाऊ शकतो. फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण खराब होत नाही. त्यासाठी या सिरामिकच्या बाउलमध्ये मी काढून ठेवते. हे बाउल आहे ना, तेवढं असं खोल नाही आहे. तुम्हाला दिसतंय जास्त, पण तेवढं जास्त पण ठेचा नाही आहे. असं वाटतं की बाउल खूप मोठा आहे, तर छोटासाच आहे. आणि आता मी जे काही किचन आहे ते सगळं मी साफ करून घेते, भांडी धुवून घेते. तोपर्यंत कणिक पण छान मळलं जाईल आणि हे दोघंसुद्धा येतील, म्हणजे गरम गरम पराठे बोलता बोलता माझं किचन जे आहे ते सुद्धा माझं क्लीन करून झालेलं आहे. आणि आता मी पराठे करते. तर पराठे बघा तुम्ही फुटत नाही, कारण जे व्यवस्थित मटर आणि आलू आहेत ना ते मी मॅश केलेलं आहे. मटर आहेत ना ते तसे जर ठेवले ना तर मग ते फुटतात, आणि फुटले तरी काही होत नाही. पराठे आहेत ते चविष्ट असले पाहिजे, फुटले तरी पण छान लागतात. असं काही नाही की परफेक्ट व्हायला पाहिजे, पण माझे तरी कधी कधी फुटतात पराठे, किंवा असेल पोळ्या असतील. एकदम परफेक्ट होत नाही, पण आज सगळे पराठे छान झालेले, फुटले नव्हते. तर मस्त असे पराठे झाले. आणि ठेचा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. जाता जाता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? म्हणजे आवडायचं कारण काय आहे? तुम्हाला रेसिपी बघायला आवडतं का? व्लॉग बघायला आवडतो का? किंवा मी असं तुमच्याशी बोलून व्हिडिओज करत नाही, तसे काही शॉपिंग वगैरे असेल तरच मी तुम्हाला दाखवते, तेव्हा बोलते. तर तसं बोलते तसं व्हिडिओ आवडतात का? तर सांगा मला नक्की. पण मला तर असेच व्लॉग करायला आवडतात, जसे की मी तुम्ही बघताय ना रोज, नेहमी बघत असता, तर तसेच व्लॉग मला करायला आवडतं, जास्त बडबड करण्यापेक्षा. तर असो, कसा वाटला मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.